नमस्कार. मागच्या वेळेला आपण 6वा अध्याय पूर्ण केलेला होता. आत्मसंयम योग आपण बघितलं. त्याच्यामध्ये निर्गुण सगुण भक्ती दोन्ही सांगितली होती आणि योग मार्गाने आपलं शरीर कसं तयार करायचं भक्तीसाठी उपासनेसाठी ते त्याच्यात सांगितलं होतं. आता हा 7वा जो अध्याय आहे तो ज्ञान विज्ञान योग म्हणून आहे, किंवा नुसता विज्ञान योग पण म्हटलं जातं त्याला, पण ज्ञान विज्ञान योग असा आहे. 4 आणि 5 मध्ये कर्म अकर्म यज्ञ वगैरे सगळं सांगितलं. आता ज्या भगवंतांचं चिंतन करायचं, त्या भगवंतांचं रूप कसं आहे सर्वव्यापी, त्याचा जरा उहापोह या 7व्यामध्ये केलेला आहे. ज्ञान विज्ञान. ज्ञान म्हणजे तर माहिती, इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. बाकीचे भौतिक ज्ञान ते वेगळं, हे आत्मज्ञान. ते ज्ञान आणि विज्ञान दोन्हीचाही ह्याच्यात विचार केले. आता विज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, इथे माऊलींच्या पहिल्या ओव्यांमधनं आलेलंच आहे, ते आपण बघूया. ऐका मग तो श्री अनंतू पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू झालासी आता. भगवंता म्हणतात, अर्जुना तू आता योगयुक्त झालायस आणि आता मी पुढची गोष्ट तुला सांगतो. आता योगयुक्त म्हणजे 6व्यामध्ये जे भगवंतांनी सांगितलेलं आहे, ज्ञान दिलंय, मी म्हटलं तसं सगुण भक्ती पण सांगितली आहे आणि निर्गुण भक्ती पण सांगितली. ती जाणली आहे अर्जुनानी आणि सर्टिफिकेट दिलंय जणू काही भगवंतानी. योगयुक्त झालासी आता. आता तू योगयुक्त झाला आहेस, मग आता मी पुढची गोष्ट तुला सांगतो, पुढचं ज्ञान आपण पुढे सुरू करूया. मग समग्र ते जानसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. विज्ञानेसी म्हणजे विज्ञानासकट. मी ज्ञान विज्ञानाबरोबरच तुला सांगणार आहे, विज्ञानासकट. आणि कसं सांगणार आहे, तळहातीचे रत्न जैसे. तळहातावर रत्न असं ठेवलं की एरवी आवळा पण म्हणतात, करतल आमलावत असं ते म्हटलं जातं, पण इथे रत्न म्हटलेलं आहे. कारण हे ज्ञान विज्ञान मिळून जी दृष्टी प्राप्त होते साधकाला ती रत्नवतच आहे. म्हणून तळहातीचे रत्न जैसे म्हटले. जसं इथे अशा तळहातावर ठेवलं की चारी बाजूनी रत्न छान दिसतं, तसं तुला ते कळेल म्हणे मी ज्ञान विज्ञानासकट सांगणार. तैसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पाऊली निघे, तरकू आयणी नेघे अंगी जयाच्या. ते ज्ञान म्हणजे काय ते आधी सांगतात. परमतत्व ब्रह्म ह्याला जाणणं, आपल्या आतला जो आत्माराम आहे त्याला जाणणं म्हणजे ज्ञान आहे, होय की नाही. मग ते ज्ञान ते म्हणतात जाणीव जेथ न रिघे, नुसत्या जाणीवेनी ते मिळत नाही, कळत नाही. विचार मागुता पाऊली निघे, विचार करून नुसतं तुम्ही विचाराच्या ह्याच्यावर, किंवा तर्कू आयणी, आयणी म्हणजे खटपट किंवा चातुर्य. तर्क सुद्धा किती खटपट केली तरी काही चालत नाही तिथे, एक अनन्य भक्तीच लागते तिथे. तर असं जे अंगी जयाच्या, असं जे आहे ते ज्ञान आहे, जेणे परमतत्व आपण जाणतो. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. एका ओवीत तिन्ही शब्दांचा अर्थ सांगून टाकला. ज्ञान विज्ञान आणि अज्ञान हे परमतत्वाबद्दल, आपल्या आत्म्याबद्दल जाणणं, जाणून घेणं, तत्वता जाणणं मुळापासून म्हणजे ज्ञान आहे. वेर प्रपंचू हे विज्ञान, प्रपंचामधली जी सगळी इतर भौतिक शास्त्र आहेत किंवा माहिती आहे ते विज्ञान आहे. पण विज्ञानाचा सुद्धा 2 अर्थ होतात बरोबर, एक लौकिक अर्थाने आणि एक पारमार्थिक अर्थाने. लौकिक अर्थाने मी म्हटलं इथे सांगितलं प्रपंच हे विज्ञान, प्रपंचामधलं सगळं काय काय ज्ञान आहे ते विज्ञान आहे. पण या संपूर्ण प्रपंचात सृष्टीमध्ये नामरूपाने जे नटलेल्या सगळ्या वस्तू आहेत त्या कुणाच्या आधारावर आहे, ब्रह्माच्या आधारावर. त्याचा आधारभूत ब्रह्मच आहे. आणि अशा प्रकारे या सृष्टीमध्ये सुद्धा
वरवर रूप सोडलं तर आतमध्ये ब्रह्मच आहे हे जाणणं म्हणजे विज्ञानच. आणि म्हणून ज्ञान मिळून तो विज्ञान रूप झाला तरच तो मग खरा ज्ञानी झाला. म्हणजे जसं मूर्त आपण म्हणतो ना, एखादं ते चांगलं मुरलं की ते त्याचं चांगलं चव येतं, तसं येर प्रपंच हे विज्ञान. आणि तेथ सत्य बुद्धी म्हणजे हे बाह्य रूपात सृष्टीमध्ये जे जे नटलेलं आहे नामरूपानी तेच सत आहे. म्हणजे बाहेरचं रूप सत आहे हे मागणं म्हणजे अज्ञान, हे अज्ञान. म्हणजे असं ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान हे त्यांनी एका ओळीत सांगून टाकलं. पैगा मनुष्यांची या सहस्त्रांशा माझी विपाईलेची येथे दिवसा तैसे या दिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे. सगळ्यात मिळून गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतानी किंवा माऊलींनी काय खंत केलेली आहे की हे ज्ञान कुणाला नकोच असतं. मनुष्याणाम सहस्त्रेषु, हे ज्ञान मिळवण्याची इच्छा ना हजारात एखाद्याला असते. आणि असे इच्छा असणारे जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एखादा कोणीतरी विरळा म्हटलंय, दिवसे करा, की ज्याला नक्की त्या ब्रह्मापर्यंत जायचंय, असे आणखीनच विरळा. म्हणजे आपण म्हणतो ना अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके तेवढे पण नाही असं भगवंत म्हणतात. दिवसा म्हणजे इच्छा, अशी इच्छा विरळा जाणे. असं कोणी आहे? सगळे ना आपल्या फायद्यासाठी प्रयत्न करणारे आहेत प्रपंचात दिसतात, आपल्या लोभासाठी. आपण कुठेही काही म्हटलं की अहो असं असं तिथे व्याख्याने अमुक आहे ते आहे, येणार का? हो का? मग काय तिथे भोजन वगैरे आहे का, काय खाणं वगैरे? तो आधी विचारणार. फायदा आहे का माझं काय त्यात? अमुक अमुक एक स्कीम आहे वगैरे, तिथे जायचं का? तिथं माहिती आहे. हो का? मग त्यात फायदा काय बरं आपला? जरा काय शेअर्स बिअर्स काय तिथे वाटणार वगैरे वगैरे. अशी ही वृत्ती सर्वसामान्य माणसांची असते. म्हणून भगवंत म्हणतात की अहो हे ज्ञान जाणण्याची इच्छा असणारे थोडे, त्याच्यात जे इच्छा असलेले असतात त्याच्यात तर प्रत्यक्ष तिथपर्यंत जाणारे विरळाच असतात. आणि म्हणून हे ज्ञान विज्ञान जाणून घेण्याची इच्छा अतिशय थोडं नसते. तरी अवधारिका धनंजया, हे महदादिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. आता विज्ञानाचं वर्णन करतात ना. विज्ञान, प्रपंच, प्रकृती, ही जी सगळी नटलेली आहे सृष्टी ती प्रकृतीच आहे ना, प्रकृतीकाच. आता हे का बरं होतं की काही लोकांना इच्छाच होत नाही? तर ते सांगतात ही प्रकृती जी असते त्याच्यात अडकतात लोक. माया, त्यांना माया म्हणतात. भगवंतरी म्हणतात महदादिक माझी माया, म्हणून ही दैवी आहे. भगवंताची माया आहे, भगवंताच्या ह्याच्यातनं निर्माण झालेली शक्ती. जसं आपण शिवशक्ती म्हणतो तशीच. जैसे प्रतिबिंबे छाया निजांगाची, माझी छाया असल्यासारखी, प्रतिबिंब असल्यासारखी ती आहे. महदादिक, महत आदी असा तो शब्दप्रयोग सगळीकडे केला जातो. महतत्व म्हणजे जी आधी मूळ माया आहे, मग त्याच्यातनं अष्टदा प्रकृती निर्माण होते. असे हे सगळे महद तत्व, त्या प्रकृतीला नाव दिलेलं असतं. येते प्रकृती म्हणजे लगेच पुढे सांगितले यालाच प्रकृती म्हणतात. महत्त्व जे आहे त्यालाच प्रकृतीही म्हणतात. जे अष्टदा भिन्न जाणी जे लोकत्रय निपजे येस्तव, 8 घटनांनी जमलेली असते, बनलेली असते. भिन्न 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 8 गोष्टींनी ही प्रकृती बनलेली असते. आणि त्याच्यामुळेच तर सगळी ही सृष्टी निर्माण होते. सगळं लोकत्रय म्हटलंय. हे संपूर्ण सृष्टी, ब्रह्मांड, अजून किती किती काय काय सूर्यमाला काय असतील ते सगळं त्याच्यामुळे येस्तव, हिच्यामुळेच तर ते सगळं निर्माण होतं. तर काय आहेत बरं हे 8 भाग? तर पंचमहाभूत माहिती आहेत तुम्हाला. आप, तेज, गगन, मही, मारुत, मन. आप जल, अग्नी, आकाश, पृथ्वी तत्व आणि वायू तत्व, ही पंच महाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार, ह्या 3 गोष्टी जी आपली सूक्ष्म शरीर म्हणू शकतो आपण, किंवा सूक्ष्म लिंग म्हणू शकतो, किंवा सूक्ष्म इंद्रिय, अतिंद्रिय म्हणू शकतो. मन, बुद्धी, अहंकार आणि ही पंचमहाभूत मिळून ही प्रकृती अष्टधा होते. अष्टधा प्रकृती म्हणून तिला म्हणतात.
तर ही कुठली आहे? ही अपरा प्रकृती. हिला काय म्हणायचं? अपरा प्रकृती. पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार या आठांची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था तिये नाम व्यवस्था जीवू ऐसी. आता एक अपरा झाली, मग दुसरी परा. ते म्हणतात एक दोन आहे, एक अपरा एक परा प्रकृती आहे. परा प्रकृती ही अपरेपेक्षा श्रेष्ठ. ती केव्हा होते म्हणे? आठांची जे साम्यावस्था, म्हणजे 8 घटक प्रकृतीत आहेत, त्यांची साम्यावस्था जेव्हा घडून येते एकमेकात, त्यांच्या साम्यावस्था म्हटलं एक विशिष्ट प्रमाणातच असतं, वाटेल तसं नाही. जेव्हा घडून येते तेव्हा ती परम प्रकृती होते किंवा परा प्रकृती होते. आणि तिला या जगात काय नाव आहे? जीव. थोडक्यात आपला जीवात्मा जो आहे ती परा प्रकृती आहे. म्हणजे चैतन्य आणि अज्ञान यांची सगळा संबंध ही जीवदशा निर्माण होतो. जड आणि चैतन्य यांच्या संयोगाने म्हटले ना, आठांची जे साम्यावस्था ती परम प्रकृती तिये नाम व्यवस्थू जीवा ऐसी. अशा प्रकारे अपरा प्रकृती परा प्रकृती ही आपण बघितली. विज्ञानामधलं चाललेलं आहे, प्रकृतीबद्दल आपण बघतो. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूळाची अंगा घडे ताई भूत सृष्टीची पडे टांगसाळ. टांगसाळ म्हणजे टांगसाळ म्हणजे तुम्हाला माहितीये नाणी पडतात ना, तिथे नाणी काढतात ते सगळं, त्याला टांगसाळ का म्हणते? सूक्ष्म प्रकृती म्हणजे चैतन्य परा प्रकृती. ते सूक्ष्म बघा, त्याला अजून एक नाव आहे सूक्ष्म. ती परा प्रकृती कोडे म्हणजे लिहिलेने अगदी सहज. स्थूळाची म्हणजे इथे जड, त्यालाच म्हणायचं अपरा. म्हणजे आता अजून 2 नावं झाली, पराला सूक्ष्म आणि अपराला जड. या दोन्हींच्या संयोगाने जेव्हा हे सगळं सृष्टी बनते तेव्हा भूत सृष्टीची टांगसाळात मध्ये जशी नाणी तयार होतात तशी ही भूत सृष्टी तयार व्हायला लागते. भूत मात्र तयार व्हायला लागतात. आणि ते कसं चतुर्विध ठसा म्हटलंय. चतुर्विध 4 खाणीतनं होतात. जारज, अंडज, स्वेदज, उद्बीज 4 प्रकारात माहिती तुम्हाला. जारज जे आपण मनुष्य प्राणी पक्षी बनते, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जन्म होतो. अंडज पक्षी वगैरे, उद्बीज वनस्पती, आणि स्वेदज काही घामातनं किंवा ह्याच्यातनं ते कीटक तयार होतात बारीक. अशा 4 प्रकारची म्हणे ही टांगसाळ ती त्याच्यातनं निर्माण व्हायला लागते. भूत मात्र तयार व्हायला लागतात ह्या प्रकृतीच्या. आता पण हे अधिष्ठानावर कोणाच्या चाललंय? चैतन्यात. ओके नाही? परमतत्वाचं अध्यक्षत्व तिथे आहे, शक्ती आहे म्हणून होते. प्रत्यक्ष प्रकृती ते करते पण कुणाच्या आधारावर? तिला स्वतःची शक्ती नाहीये. म्हणून माझी योग माया म्हटलेलं आहे, ती तयार करते. तयाची पिरी किरीटी या प्रकृती जालीय सृष्टी जे उपसंहारोनी की जे लेठी तई मीची आहे. आता ते सांगतात गुप्त गोष्ट की पण अर्जुना ही प्रकृतीची सृष्टी सगळी बनलेली आहे. उपसंहारोनी की जे लेठी. उपसंहारोनी म्हणजे काय? नीट विचार करून त्याच्या आत नीट बघितलं डोकावून तर ज्ञानाच्या दृष्टीने तर काय होईल? तै मीची आहे. ते कळतं की मीच आहे त्याच्या आत. कारण सगळ्यात आपण म्हणतो ना कणकण में भगवान, म्हणजे काय? वनस्पतीमध्ये जीव आहे, किडामुंगीत तो जीव आहे. अहो जडात सुद्धा आहे असं विज्ञानाने पण आता सिद्ध केलेले. त्याच्यात पण त्याची संवेदना कमी असते. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन फिरत असतात ते त्याच्यात सुद्धा. मग ते मीची आहे. ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी असे. मग ही सृष्टी होते जाते, काही काळ स्थित असते. हे म्हणे माझ्याच मुळे आहे. मिया विश्वधरीचे जैसे सूत्रे मणी. काय उपमा दिली बघा सुंदर माऊली. ते म्हणतात जसं दोऱ्यामध्ये मणी होतो ना आपण, तसं म्हणे विश्व धरलाय मी. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओवले. तैसे म्या जग धरिले सबाह्य अभ्यंतरी. सुवर्णाची स्टार आहे आणि त्याच्यात सुवर्णाचेच मणी ओवलेले आहेत, पण त्या सुवर्णाच्या तारेमुळे ते धरून ठेवलेले आहेत, हे की नाही?
तसं म्हणे त्या सोनियाच्या सुती ओवलेलं जसं आहे तसं मी जग धरून धरलेलं आहे. सोन्याचा दोरा सोन्याचे म्हणे एकच स्वरूप आहे, पण ते धरून ठेवणारा तो आहे ना कुणीतरी. प्रत्येक जीव हा जणू मणी आहे आणि त्याच्यात त्याचे ब्रह्म आहे, ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा. मुक्ताबाईंच्या अभंगात म्हटले ना, विश्वपट ब्रह्मदोरा. तसं आहे. असा म्हणे मी भरून राहिलेलो आहे, मी धरून ठेवलेलं आहे विश्वाला, माझ्या आधारावर हे आहे. म्हणोनी उदकी रसू का पवनी जो स्पर्शू, शशी सूरी जो प्रकाशू तो मीची जाण. पण मीच सगळीकडे भरलेला आहे म्हटल्यावर चंद्र सूर्यातला प्रकाश पण मीच आहे. उदक पाण्यामधला जो द्रव गुण आहे त्याचा रसात्मक गुण आहे तो मीच आहे, माझ्यामुळे आलेला आहे. पवना जो स्पर्शू, वारा जे पंचमहाभूत त्याचा स्पर्श, प्रत्येक पंचमहाभूतांचा एक एक गुण असतो. ते सगळे गुण कशामुळे प्राप्त झालेत? भगवंत म्हणतात माझ्यामुळे झाले. पृथ्वीला गंध असतो, आकाशाला शब्द असतो, शब्दरूप असतं आकाश, अग्नीला रूप असतं, वायूला स्पर्श असतं आणि जल रसरूप असतं. हे सगळं तो मीची जाणं, मीच आहे याच्यात. मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा मी कोणीतरी आहे, ही मनुष्यत्वाची जाणीव. मी आपण म्हणतो अहंभाव, इथे हा अहंभाव आणि अहंकार आहे, वेगवेगळे आहेत ना. तो मनुष्यत्वाची जाणीव ती कुठली म्हणजे तो मीच आहे, ती मीच आहे. ऐसे भूत प्रति आनान, जे प्रकृती वसे दिसे जीवन, ते आघवा ठाई अभिन्न मीची एक. अशा प्रकारे आनान वेगवेगळे भूत मात्र निरनिराळी तयार झालेली आहे आणि प्रकृतीमध्ये दिसे जीवन वेगवेगळं वाटतं खरं प्रकृतीमुळे. ह्याचा आकार वेगळा. मनुष्यात तरी एक आहे का? व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो. बघा ना, काय तो घडवणारा, काय जादूगार आहे. एकासारखं एक काही नसतं, अगदी क्वचित एखादं सारखं दिसतं. सगळं वेगळं वेगळं असतं. तर अशा निज तेज मी, हे माझं तेज आहे त्याच्यात म्हणून येते. आणि या प्रकृतीमुळे हे सगळं तयार होतं, वेगवेगळं आहे असतं, वाटतं, पण मीची एक, पण मीच आहे सगळं. हे जाणणं ना म्हणजे विज्ञान. सगळ्या ह्या सृष्टी रूपातले आपण बाकीचे भौतिकशास्त्र शिकतो, रसायनशास्त्र शिकतो, पदार्थ विज्ञान शिकतो, त्याच्यातनं काय काय कुठले एलिमेंट्स आहेत, अजून काय काय वनस्पतीचे जीवशास्त्र शिकतो, काय प्रकार आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये मीच लपून राहिलेलं आहे किंवा माझ्या अधिष्ठानाने हे मुख्य समजून घेणं म्हणजे हे विज्ञान आहे. ऐसे अनादी जे सहज ते मी गा विश्वबीज, हे हातातळी तुझं दैजीचे असे. दैजिता म्हणजे मी कोण झालो? ह्या विश्वाचा बीज. जसं एखाद्या बीजातून वृक्ष तयार व्हावा तसं म्हणे मी विश्व सनातन मूळ अनादी अनंत बीज आहे. अनादी म्हटलेलं आहे म्हणून. सहज आहे इथे स्वयंभू. सहज म्हणजे स्वयंभू. मला कोणी तयार करणार नाही, मी कायम आहेच. आत्ता होतो मग नाही, किंवा तरी पूर्वी होतो मग होणार आहे, अशी गोष्ट परमतत्वाबद्दल नाही. ते विश्वबीज आहे. हे विश्वबीज हातातळी, म्हणजे मगाशी जसं म्हटलं की तुला हातावर रत्न ठेवल्यासारखं असेल, तसंच म्हणे मी हे माझं बीज काय परमतत्व म्हणजे ज्ञान. इथे काय आहे तुला स्पष्ट कळेल असं. जुना तुकाराम तुम्ही पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये आधी बीज एकले, एका बीजा कोटी तर कोटी कोटी झाले, हा शांताराम आठवलेंचा. पण सगळ्यांना वाटायचा हा तुकारामांचा मूळ अभंग आहे बरं का, इतकं ते सुंदर झालं. मग मी तुम्हाला सांगते, ज्ञानेश्वरी, गीता ही सगळ्यांची उगमस्थान आहे. जेवढे म्हणून तुम्ही कथा, कादंबरी, अजून काही काही बघा, गदिमांच्या तर ह्याच्यात, कारण त्या अध्यात्माचा बेस होता त्याच्यानं, त्यांच्यात बघा कितीतरी ह्याच्यातले सगळे संदर्भ सापडतील तुम्हाला. तर असं हे मी बीज आहे म्हणून या विश्वाचं, आणि त्याच्यातनंच विश्व निर्माण झालेलं आहे. भूतांचा ठाई कामू तो मी म्हणे आत्मारामू, जेणे अर्थास्तव धर्मू थोरू होय.
आता भूतमात्रांमध्ये जे जे काय सृष्टीत दिसते ते सगळं मी काय काय असं बरंच सांगितलंय त्यांनी. ज्ञान मी आहे, तपांच्या ठाई जे तप आहे ते मी आहे. आता इथे तर काय म्हणतात कामू, कामू म्हणजे सगळेच प्रकारचे विषय वगैरे. त्यामुळे भूतांच्या ठाई जे काम आहे तो पण मीच आहे, पण तो कसा म्हणे, जेणे अर्थास्तव धर्म थोर होय, की धर्माला धरून असलेला अर्थ आणि धर्म पोषक असणार. 4 पुरुषार्थ आहेत ना, धर्म अर्थ काम मोक्ष. त्याच्यात धर्माला आणि अर्थाला धरून असतात, मोक्षाला धरून असतात. म्हणजेच थोडक्यात निषिद्ध नसलेला असा जो काम आहे तो म्हणे मी आहे. जी वाईट वासना आहे, ज्यांची बुद्धी विकार पडते तशी नाही, ती बुद्धी मी नाही. बुद्धिमत्ता बुद्धिमस्मी असं पण म्हटले, ती बुद्धी पण मीच आहे, पण वाईट विकार झालेली बुद्धी नाही. आपण म्हणतो अर्थेचे कामेचे धर्मेचे नातीचे रामी अशी आपण घेतो की नाही शपथ त्याच्यात. तर ज्याचा वापर चांगल्यासाठी केला जातो, अन्याय दूर केल्यासाठी जातो आणि शास्त्र वेदांना धरून ते केलं जातं, थोडक्यात निषिद्ध कर्म नाही. तो म्हणे मी धर्म आहे म्हणून मुद्दामून ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सगळाच भगवंत आहे, पण कुठला धर्म ते त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे मी अजून काय आहे, जे सात्विक हनभाव का रजतमादी सर्व ते ओळख तू. आता हे जे त्रिगुण आहेत, सत्व रज तम, हे त्रिगुण त्याच्यात सुद्धा मीच आहे. म्हणजे माझ्यामुळे झाले, पण मी त्यांच्यात नाहीये आणि सगळ्याहून वेगळा आहे मी. थोडक्यात तुम्ही नेहमी समजा असं की भगवंतांच्या अधिष्ठानावर हे सगळं झालेलं आहे, ते आहेत म्हणून झालेलं आहे. राजा असतो त्याच्या अधिकारामुळे सगळं पुढचं हलतं, हो का नाही, म्हणून होतं. प्रत्यक्ष तो काही करतो का, आणि त्या कर्माचा त्याच्याशी लेप पण लागत नाही. तसं भगवंताचा पण ह्याच्या कर्माचा लेप नाही. मम रूप संभव ओळखतो की माझ्याच ह्याच्यामुळे आहे. हे कसं म्हणे त्यांनी पुढे सांगितलंय बरं का. मग तया काष्ठाच्या ठाई सांगपा बीजपणे असे काही, तैसा मी विकारी नाही जरी विकारीला असे. बीज असतं, धनुवट बीज असतं, त्याच्यापासून काय होतं, अंकुर फुटतो, वृक्ष होतो. पण त्या लाकडाच्या ह्याच्यात ते बीज सापडतं का तुम्हाला, माहित आहे कसं आहे म्हणे. किंवा अजून सुद्धा सुंदर उदाहरण दिलंय त्यांनी. सांगे अग्निस्तव धूम होय, ती धूमी काय अग्नी आहे, कैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे. अग्नीमुळे धूर निर्माण होतो की नाही, पण धुरात अग्नी आहे का, धुरात अग्नी, तशी गोष्ट आहे. भगवंतांच्यामुळे सगळं सगळं झालेलं त्यांच्या अधिष्ठानात, पण भगवंतांच्या मध्ये नाही, ते एक सत आहेत, निर्विकार आहेत, अविकारी आहे, अचिंत्य आहेत, अशी ही गोष्ट आहे. हेच तर विज्ञान समजून घ्यायचं. विज्ञान समजून घ्यायचं म्हणजे काय, हेच कशी गोमय ह्याच्यात. मग भगवंत म्हणतात मी जर सगळ्यात आहे, सगळ्यात भरलेला आहे मी विश्वात, पण कळत नाही ते सगळ्यांना. आपल्याला काय झालेली असते सवय, वरवर बघायचं की नाही, वरचा पोशाख चांगला असते का, हा चांगला आहे, सुशिक्षित माणूस आहे, तसं आपण अंतरंग त्याचं काही बघतच नाही. काय गुणलासी वरदिया रंगा असं असतं. परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसे झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोभे लोपे. हे कसं होतं म्हणे, पाण्यावर शेवाळ तयार होतं. आता तुम्ही बघा येतात पेपरमध्ये फोटो, अमुक अमुक मुळा नदीवर त्याचा संपूर्ण शेवाळाचा घर निर्माण झालेला आहे, महापालिका काय झोपलीये का, काढत नाही वगैरे वगैरे. आता हे उदकाते झाकोळी, पाणी काही वेळेला असं दिसतं रे खाली पाणी आहे की नाही, झाकून टाकतं ते शेवाळ पाण्याला. किंवा आकाशात आभाळ, आभाळ म्हणजे ते ढग, आकाशामध्ये इतके ढग येतात, इतके ढग येतात की आकाश सगळं भरून जातं, आकाश जणू काही लपून जातं त्याच्यामुळे. तैसे ही माझीच बिंबिली त्रिगुणात्मक सावली, ही मजची आड गोडवली जवनिका जैसी. त्याचप्रमाणे म्हणे ही जी त्रिगुणात्मक माझीच सावली असलेली दैवी माया आहे ही, ती जवनिका पडदा घातल्याप्रमाणे
माझ्यात आणि ह्या सगळ्या जीवांमध्ये. ह्या मायेत एकदा अडकलं की मी दिसत नाही. मायेच्या आहारी गेलं की काही भगवंत कुठे काही कळत नाही, सत काय कळत नाही. त्रिगुणांमुळे जीव मोहात पडतो, त्रिगुणांच्या आहारी जातो. आता जे ज्ञानी भक्त असतात ते 14व्यात बघायचे आपल्याला, गुणातीत. त्रिगुणात असून सुद्धा गुणातीत कसं असायचं ती एक कौशल्यच आहे. पण बहुतेक जन, अज्ञानी जन सगळेजण मोहात पडतात, त्रिगुणांमुळे त्याच्यात अडकतात. मोह 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 आणि लोभ वेगळे. मोह म्हणजे लोभ, लोभ म्हणजे कशाचं तरी हव्यास होती, आणि मोह म्हणजे बुद्धी नीट, म्हणजे जे भ्रांती, मोह भ्रांती झाली होती ना अर्जुनाला, बुद्धी नीट काम न करणे मोह. असं हे का होतं जीवांचं, तर ह्या मायेमध्ये ते अडकतात. ही जणू काही मध्ये पडद्यासारखी येते माझ्या आणि भूतमाता. म्हणून भूते माते नेणती, माझीच परी मी नवती, जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. मुक्ता फळे म्हणजे मोती. मोती आता पाण्यापासूनच तयार होतो की नाही, शिंपल्यात माहिती आहे, स्वाती नक्षत्रात त्याच्यामुळे होतो म्हणतात. पाण्यानेच तयार होतो मोती, पण नंतर तो एकदा झाला की पाण्यात विरत नाही, पाण्यापासून फार वेगळाच होतो तो. तसं म्हणे माझीच परी मी नव्हती. अरे माझ्यापासूनच सगळी भूत मात्र झाली, हे जीव माझंच रूप आहे, पण मला जाणत नाही. भूते माते नेणती, पण मला जाणत नाही. का? मायेत अडकली, मोहात अडकली. हे जे नटलेलं आहे नाम रूपानी सृष्टी, तीच कार्य मानतात. ब्रह्म सत आहे हे मानत नाही, त्यांना कळत नाही, आणि म्हणून त्यांना कळत नाही माझं खरं रूप काय ते कळत नाही. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया, मी होईते हे आया कैसे निये. आया म्हणजे साध्य होणं. मग आता माहिती आहे, अर्जुनाच्या मुखात बहुतेक प्रश्न म्हटला, आता एवढी ही माया अशी कठीण आहे वगैरे, मग तुमच्यापर्यंत यायचं कसं भगवन? मग लगेच म्हणतात की माया उतरवण्या, म्हणजे इथं मायाला माऊलीने नदीचं रूपक दिलेलं आहे, माया रूपी नदी दिलेले. ही सगळी सृष्टीमध्ये जी माया भरलेली आहे ती, तर ही उतरून म्हणजे पार करून कसं काय यायचं बरं? तर ती कशी आहे ती आधी वर्णन केले त्यांनी, की कठीण आहे. म्हणतात की माया रूपी नदी पार करणं कठीण आहे. जे गुणघनाचे नी वृष्टी भरे, भरली मोहाचे नी महापुरे, घेऊनी जात नगरे यम नियमाची. ही इतकी भयंकर आहे म्हणे नदी. गुणघनाचे नी वृष्टी भरे, घन म्हणजे मेघ. कुठले थे मेघ? गुणरूपी, त्रिगुणरूपी ढग, आणि ते त्या ढगांमुळे एवढी वृष्टी होते मुळे की त्याला महापूर येतो. तो कसला? मोहाचा. मोहाचा महापूर येतो, आणि त्या मोहाच्या महापुरात नगरच्या नगर नष्ट. आपण बघतो ना एरवी पण गंगा मोठ्या की बरीचशी सगळे गावं पुराच्या खाली जातात. तशी म्हणे कुठली गावं? यम नियमांची. यम नियम म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय? अष्टांग योगातल्या पहिल्या पायऱ्या. मनावर संयम, शरीरावर संयम, सगळंच सगळं सत्य, अहिंसा वगैरे सगळं माहिती. ते म्हणे कुठल्या कुठे जातं, कारण त्या मोहात अडकलं की यम नियम वगैरे सगळं गेलं कुठल्या काही होत. मग स्वैराचाराने वागू लागतो मनुष्य ह्याच्यात अडकले की, या पुरात अडकले की. तितका तो अविवेकी होतो. या महापुरात जितका अडकतो तितका तो त्याच्यात अडकून अडकून द्वेष निर्माण होतो त्याच्यात. मग अविवेक वाढीला लागतो, द्वेष वाढीला लागतो, मत्सर वाढीला लागतो. असा हा महापूर ह्या माया नदीला येतो. अजून काय मायारूपीचं खूप वर्णन मोठं आहे, अतिशय सुंदर आहे, आणि तुम्ही घरी वाचा. पण आपल्याला वेळेअभावी इथं सगळं घेणं शक्य नाहीये. मुख्य मुख्य मी घेते. जेथ प्रपंचाची वळणे, कर्माची बोभाणे, वरी तरताती ओसाणे सुख दुःखांची. ह्या माया नदीतली वळणं, नदी वळणं घेते की नाही. आता नदी वाहतीये, काहीतरी मध्ये अडथळा आला की ती वळण घेते आणि जाते.
तसं या मायारूपी नदीमध्ये कसली वळला अडथळा कसला आहे, तो प्रपंच. प्रपंचाचा अडथळा आहे तो म्हणून ती वळला आहेत, मग ती वळला घेते. आणि बोभाणे म्हणजे पूर येतात. कसले पूर? कर्मा अकर्माची, पुण्य पाप, पाप पुण्याची ही सगळा पूर येतो. बर, तो पूर आला की काय वर्णन आहे बघा माऊलीचं. नदीचा पूर आला की तुम्ही कधी बघितला असेल तर ते असं सगळं घडू घडू चॉकलेटी पाणी वरती असं सगळं तरंगत असतो गाळ. त्याला नाव दिले माऊलीने गोसाणे. तर हा वरती तरंगणारा गाळ कचरा काय म्हणे ह्या मायारूपी नदीत? सुख दुःखांचा. सुख दुःखांचा गाळ हा वरती तरंगतो आहे. अशा प्रकारची ही माया नदी ही निर्माण झालेली, ही आता ओलांडून तरी कशी जायची बाबा? येथ एक नवलाओ, जो जो कीजे तरणो पावो, तो तो अपायो होय ऐक. आणि ही इतकी अवघड आहे म्हणे. मनुष्य बऱ्याच प्रकाराने प्रयत्न करत राहतो की करावया, पार करायला. पण नवल म्हणे अर्जुना की जो जो आपण उपाय करत जावा ना, तो तो अपायच होतो म्हणे. कारण काय? मायेतनं कोणी बाहेर पडून जात नाही ना. कसं होणार? मायेतनं बाहेर पडून म्हणजेच भगवंतावर अनन्य निष्ठा ठेवून अविवेक सोडून केलं तरच होईल ना. नाही तर त्याच्यातच गट्टांगळा खाणार ना तुम्ही. त्याच्या बाजूला पडायचा, तिऱ्यावरचा प्रयत्नच करत नाहीत ना. त्याच्यातच त्यांना मजा वाटते, त्याच्यात गटांगळा खाणं. मग त्याच म्हणतात बाकी काहीतरी करतात उपाय. मग काहीतरी आपली सकाम पूजा कर किंवा अजून काहीतरी कर वगैरे. पण त्याने कसं म्हणेल? नाही होणार ते. तो तो अपायो होयो. म्हणजे कसे कसे कोण कोण काय करतायत ते सगळं सांगितले. कोण वाजून असं रूपकाच्या दृष्टीने, म्हणजे पुरातनं वाचण्यासाठी जे जे आपण करतो तसे त्या रूपकातनंच त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे या मायेला सत मानून जर तुम्ही प्रयत्न केले तर माऊली म्हणते ते फुकट जाणार ना. त्याच्यातून नाही तुम्ही तरून जाणार. कारण जर दोरीवर आपण नेहमी हा दिला जातो दृष्टांत. दोरी लोंबते, अंधारात साप दिसतो. तो साप म्हणून तो साप मारणारा पण मूर्ख आणि तो साप आहे म्हणून त्याला मारणारा पण मूर्खच की. पण जेव्हा ते ज्ञान होईल की अरे ही दोरी आहे, साप नाहीये, तेव्हा त्या क्षणी काय होईल? त्याचा मोहच येईल आणि त्याला ज्ञान होईल. अशा रीतीने केलं तर ती माया नदी पार होईल. मग ही अशा माया नदीमध्ये म्हणे जेथ वैराग्याची नाव न रिगे. नाव, तर नाव कुठले? वैराग्य. वैराग्याने ती तरुण जायची नाव आहे म्हणून नाव. पण ती पण म्हणे त्याच्यात नाही शिरत. कारण काय? वैराग्य विवेक यायला सगळे सोडायला पाहिजे ना, इच्छा आकांक्षा. त्या नाहीच सोडत आणि म्हणता आम्हाला माया नदी पार करायची. गळ्यात धोंडा बांधून जर तुम्ही म्हटलात की मला नदी पार करायची, हे धोंडा कसला असतो गळ्यात? आशा आकांक्षा, इच्छा, वासना. मग कसं काय होणार बरं? विवेकाचा तागा न लगे. तागा म्हणजे टिकाव किंवा तग. ते विवेक पण काही तिथे तग धरत नाही. हेच कारण. कसा निर्माण होणार विवेक? जर तुम्ही त्या माया नदीचा बाहेर पडायचा प्रयत्नच केला नाही तर. म्हणजे मनापासनं भगवंताला शरण जाऊन वरी काहीतरी ये योगे तरी विपाय येतो. मग असे सांगितलंच ते की विवेक निर्माण होत नाही, वैराग्य प्राप्ती होत नाही, अहंकार आणि देह भावावरच राहून तुम्ही हे केलं तर ह्याचा काहीही उपयोग. मग तुम्ही जितके जितके प्रयत्न कराल ते म्हणे फुकटच जातात. अपाय अपाय होत नाही होत. येथ एकची लीला तरले. मग काय धनंजय आता? येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले माया जळ. कशी गंमत होते बघा की संपूर्ण भगवंताला शरण जाऊन की बाबा मी तुझ्यासाठी जगतोय आणि सर्व भावे तन मन धन सगळ्यांनी तूच एक आहे असं म्हणून जे भजतात ना, तेच ह्याच्यातनं पार होतात. पार होतात असंच नाही अर्जुना. ऐलीच थडिये सरले माया जळ. अहो, एकदा ज्ञान झालं की माया रूपी नदी आहे कुठे? मग ऐलिये थडिये सरले. मग ऐल तीर कुठला आणि पैल तीर कुठला? तीरच नाही ना तिथे.
माया नदीच नाही राहत तिथे जेव्हा ज्ञान झालं तेव्हा. जसं ज्ञान खडगाने मारायला सांगितलं होतं त्याच्यात, ते ज्ञान खडगाने जर ते तुम्ही सगळं अज्ञान मारलं तर राहणार कुठे काही. तो वृक्ष 15व्यात बघायचे आपल्याला, वृक्षाचे फार सुंदर दिले रूप, अश्वत्थ सृष्टीला रूप दिले. मग मला भजलं माझ्याच, मी भगवंतासाठी कर्म करतो आहे. हे जे मी काही कर्म करतोय ती मी स्वार्थ सोडून दुसऱ्यासाठी. आता भगवंत कशात बघायचा? माणसात बघायचा, प्राणी मात्रात बघायचा, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. मग असं केलं ना, असे जातात ते ठरतात असं म्हणजे ज्ञानदृष्टी मग मिळते त्यांना. पण ही सुद्धा ज्ञानदृष्टी मिळवण्यासाठी म्हणे नुसता हा भाव असून होत नाही, तर काय, जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदिन तरांडे आकळले. तरांडे म्हणजे तराहा. जे हे सुद्धा मार्ग सापडायला कोण लागतो? गुरु लागतो. गुरुला शरण जावं लागतं. अनुभवाचे कासे गाढे, कासे म्हणजे ते कास जे आपण बांधलेला असतो काठ का, तो कास जे त्यात एखादा बुडायला लागला तर तो वाचवायचा जमतो. धर माझ्या सोक्याला घट्ट आणि ये माझ्या गळ्याला मिठी मारू नको, नाही तर बुडशील. ते म्हणतात कासे गाढे कुठलं? अनुभवाचे. गुरु जे तुम्हाला अनुभव देतात, उपदेश करतात, ते कास घट्ट धरून ठेवायची. असा गुरु मिळायला पाहिजे. आणि तरांड, तराफा कुठला? आत्मनिवेदनाचा. पूर्ण आत्मनिवेदन, नवविधा भक्तीतली शेवटची परमभक्ती. आत्मनिवेदन, पूर्ण शरण जायचं भगवंताला सगळं. तू काही कर, मी तुझ्यावर सोपवून दिले, मी माझं कर्म करत राहणार 100%. जे होईल तर होईल, तुझ्यावर विश्वास आहे. ह्याला आत्मनिवेदन म्हणतात. मग हे आत्मनिवेदन तरांडे लागतं आणि गुरु उपदेश लागतो. मग तरांडे आकळले, मग प्राप्त होत. मग हे ज्ञान त्याला प्राप्त होतं. अशा तऱ्हेने ही माया नदी पार करून जाण्यासाठी ही गोष्ट लागते. जे बहुता एका आव्हांतरू, पण त्याच्या उलट सांगितलेले. मग दुष्कृत नो मूढा प्रपद्यंते नराधमा म्हटलेलं. नराधम्य जे बहुता एका आव्हांतरू, अहंकाराचा भूत संचारू, जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. भूत संचार म्हटलंय अहंकाराचा. अहंकार ज्याच्या अंगात भिनलेला आहे, भूत आपण म्हणतो ना, अरे भूताने संचार, भूत लागले त्याला, तसा अहंकार जणू काही लागतं त्याला आणि सगळं सगळं नष्ट करून जात. मग हे अवांतर म्हणजे इतर अज्ञानी साधक नसलेले आत्मबोधाचा विसर त्यांना या अहंकारामुळे होतो. मग त्यांना काहीच आठवत नाही, नियमाचं वस्त्र आठवत नाही, त्या अधोगतीची लाज वाटत नाही, काही नाही. जे न करावे, वेदात जसं सांगितलंय, शास्त्रात जसं सांगितलंय तसं ते वागतच नाही. म्हणून ते माते चुकले. अरे म्हणून ते मला चुकले ना, मी नाही मिळत त्यांना. ऐका, चतुर्विध मज भजले, जिही आत्महित केले वाढते का. असे हे नराधम असतात, ते करत नाहीत. पण पुढे लगेच म्हणतात भगवंत की 4 प्रकारांनी मला भक्त भजतात. 4 प्रकारचे भक्त आहेत मला भजणारे. तो पहिला आरतू म्हणीचे, दुसरा जिज्ञासू बोलीचे, तिजा अर्थार्थी जाणीचे, ज्ञानी हा चौथा. म्हणजे आरतू, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारांनी आहेत. आता हा अर्थ जो असतो, आता इथे जे सांगितलेत ना, ते परमेश्वराची प्राप्ती ज्यांना हवी आहे असेच भक्त, म्हणजे निष्काम भक्त असं म्हणून एक प्रकार आहे. पण विनोबाने ना ह्याच्यातच 2 प्रकार अजून पाडले. ह्या आरती, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानीमध्ये. म्हणजे ते म्हणतात सकाम पण ह्याचे 4 प्रकारचे असू शकतात. बरं, विनोबांचं काय म्हणणं आहे, असू त्यांना सकाम भक्त आहे आधी, हळूहळू तो होईल ना, त्याला जसं त्याला गुरु उपदेश मिळाला, अजून त्याच्यात काय चांगला बदल झाला तर तो पण निष्काम होईल. तर हा आरती जो असतो तो भावना प्रधान, दुःख करून भगवंता तुम्हाला कधी भेटशील. हे मला थोडक्यात तुम्ही तुकारामांचे, ज्ञानेश्वरांचे विराणी ऐका की माये विन जसं बाळ होतं तसं मला झालेलं, तू कधी भेटशील मला. म्हणजे त्यांना फक्त काय हवं असतं, दुःखी असतात पण भगवंत हवं असतं.
नाही तर सामान्य माणसांना आता हेच जर सकाममध्ये बघितलं आरती भक्त तर तो दुःखी होतो, धावा करतो भगवंताचा, पण म्हणतो भगवंता अरे धावून ये रे, मला हे संकट सोसवत नाही, मला अमुक अमुक संसारात दुःख झाले, अमुक हे झालेलं आहे. असा हा सकाम प्रकारातला आरती, असा हा आरती असतो. दुसरा जिज्ञासू बोलीचे, जिज्ञासू ज्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे, हे बुद्धीद्वारा म्हणा, बुद्धी प्रधान असतात, त्यांना जाणून घ्यायचं असतं अरे भगवंत आहे तरी कुठे, म्हणजे ज्यांना ओढ लागते. शंकराचार्य 8 वर्षाचे असताना ब्रह्मरभांताय म्हणून बाहेर पडले. एकनाथ महाराज एकदम देवगिरीवर पोहोचले आणि जनार्दनांच्याकडे गेले. जिज्ञासू वृत्ती असावी लागते, मोक्षाची इच्छा पण असावी लागते. हा जिज्ञासू बुद्धीद्वारा. आता हा निष्काम आहे की फक्त भगवंत जाणायचंय मला आणि त्याच्याकडे कसं जायचं ते बघायचं, म्हणून हा जिज्ञासू. आता सकाम मध्ये बघितलं तरी जिज्ञासू असतात, जे समाजामध्ये तुम्हाला शास्त्रज्ञ दिसतात, संशोधक दिसतात, ते पण ह्याच प्रकारचे जिज्ञासू वृत्ती आहे म्हणून ते शोधून काढतात आणि मग त्या विज्ञानाचा सुद्धा आपल्याला उपयोगच होतो की नाही, ज्ञान वाढवतात. म्हणून म्हटलंय तसं की विज्ञानाला ज्ञानाचे डोळे पाहिजेत, तर विज्ञान तुम्हाला पुढे नेईल. नाही तर मग आता जे काय चालले आहे, जे उगाच वेडेपणाने आपला शत्रू हल्ले करून हे करते, ते ज्ञान नाहीये. विज्ञानाचा वापर करतात पण त्याला ज्ञानाचे डोळेच नाहीयेत. तर हा जिज्ञासू तिच्या अर्थार्थी, अर्थार्थी म्हणजे काहीतरी मला पाहिजे, तो जो निष्काम आहे त्याला काय पाहिजे असतं, मोक्ष. तो मोक्षासाठी तो प्रयत्न भक्ती करतो की मला मोक्ष पाहिजे, आणि तो जर सकाम म्हटला तर काहीतरी मला हे मिळू दे, म्हणून तो भक्ती करणार. अर्थार्थी काहीतरी मला मिळू दे. कर्मप्रधान, जे हा अर्थार्थी असतो तो कर्म, आपल्या कर्माद्वारे तो हे करत असतो. आणि शेवटी ज्ञानी समर्पण, आत्मा प्रधान, आत्म्याने जाणणार. समर्पण मगाशी सांगितलं तसं आत्मनिवेदन, पूर्ण शरणागत. मी म्हणजेच भगवंत, भगवंत म्हणजे मी, मला दुसरं काही नको. म्हणजे तो असं पण म्हणत नाही की भगवंत आता मला दे मरण, तुझ्याकडे यायचं नाही, तू जे करशील ते करशील, तू दिलेलं मला काम मी करेन. जाहल्या काही चुका, पण तुझे गीत मी गायले, ते गीत ऐकलं ते हाच अर्थ आहे. पण मी तू दिलेलं गीत मी गायलं, चांगल्या तऱ्हेने गायचा प्रयत्न, झाल्या असतील चुका, पण तू जसं आपल्या नशिबात आयुष्यात भगवंता तू जे जे मला दिलेस ते मी चांगल्या तऱ्हेने करेन, पार पडेल. तर तो अर्थाचे व्याजे जिज्ञासू, तो जाणावयाला तुझे तिजेनी इच्छिचे अर्थसिद्धी. अशा प्रकारे हे 4 प्रकारचे भक्त, आणि त्याच्यातला सगळ्या श्रेष्ठा ज्ञानी म्हणून भक्तू एक पाही ज्ञानी, जो खरा भक्त कोण आहे तो ज्ञानी भक्त आहे. हा ज्ञानी भक्त म्हणे कसा असतो, शरीरे हन कर्मे तो भक्त ऐसा गमे, तरी अंतरे प्रतीती झाला. तो दिसायला आपल्या कुठल्यासारखाच असतो. शरीर धर्मे कर्मे, तो आपल्यासारखीच कर्म करत असतो, व्यवहार करत असतो आणि इतरांसारखाच आहे असं वाटतं, पण अंतरे प्रतीती धर्मे, आत्मप्रचिती. जसं म्हणतो ना, हा भगवंतापर्यंत जाण्यापर्यंत आधी शास्त्र प्रचिती घ्यायची, मग गुरु प्रचिती घ्यायची, मग आत्मप्रचिती. स्वतःला अनुभव आल्याशिवाय काही खरं नाही. आत्मप्रचिती, मग ती आत्मप्रचिती घेतल्याशिवाय काही ते मिळत नाही त्याला. म्हणून मीही तैसे म्हणायची की तोची मीच तो आहे, तोच मी आहे, आणि त्यात काही मीची जाणायला म्हणतायत. अहो तो दिसेल वेगळा जरा, इतर माणसांसारखा, शरीर पण त्याचं तसंच आहे, पण तो खरा मीच आहे असं तुम्ही जाणा. तो एकरूप माझ्याशी झालेला आहे आणि त्याची अखंड भक्ती, अनन्य भक्ती ही सारखी माझ्याशी स्थित असते. अशा प्रकारे हा ज्ञानी भक्त आहे. कसा म्हणे हा ज्ञानी भक्ताची प्रेम भगवंताची कसं आहे, फार छान सांगितले माऊली. पाहे पाय दुभतयाची या आशा, जगची धेनुसी करीत असे फासा, परी दोरे विण कैसा वत्साचा बळी, दुभतेची या आशा धेनुसी करीत असे फासा. आपण काय करतो, लोक दूध पाहिजे गाईचं, मग त्याला काय करतो, बांधून ठेवतो गाईला, हो का नाही, तिला बांधून ठेवून मग
वासराच्या पालनाच्या निमित्ताने आपण ते दूध घेतो आणि त्याच्यासाठी बांधून ठेवतो. बरी दोरे विण कैसा वत्साचा बळी. पण वत्स, तिचं वत्स असतं, बाळ असतं, त्याला दूध पाजण्यासाठी त्या वत्साला काय आईला बांधून ठेवावं लागतं? नाही की नाही? आपोआपच येतं ते वत्स आलं की येणारच तिला पाहणं आणि ते देणार, त्याच्यासाठी की ते होतं. म्हणून तनुमनी प्रामाण्य त्या आणि का काहीची नाही देखील तयार म्हणे मी मायेची की माझी. अरे ही तर माझी आईच आहे. त्या आईला दूध मागण्यासाठी काय मला तिला बांधून ठेवावं लागेल का विनवणी करावं लागेल? तसं हा ज्ञानी भक्त भगवंताचं नातं असतं. अरे हा मी माझी माय आहे, तो माझ्या जवळच आहे. काही अशी अनन्य गती, अनन्य प्रीती त्याची असते. एरवी ज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्यचे केवळ माझे, हे न म्हणावे परी काय कीजे. न बोलणे बोला. भगवंत म्हणतात अरे अर्जुना, खरं म्हणजे ही बोलायची गोष्ट नाही बरं, पण काय करू, तुला काय सांगून काय नको असं होतं म्हणून मी बोलाच सांगतोय. ज्ञानी असं म्हणे माझं चैतन्यच आहे. म्हणजे भगवंताला सांगतायत, म्हणजे सगुण रूपात आलेत भगवंत, त्यांचं पण एक मानवी शरीर आहे, त्याच्यातलं जे चैतन्य आहे तो भक्त आहे म्हणे तो माझा. तो जो ज्ञानी भक्त तो चैतन्यची केवळ माझे. हे इतकीही तुला गुह्य गोष्ट सांगतोय, पण काय करायचं, बोलू नये, पण तुला म्हणून मी सांगतो. कारण का, शेवटी म्हणताय भक्तांनी, भक्तोसी मे सखा, तू माझा प्रिय सखा आहेस. इष्टोसी मे दृढमिती, इतका प्रिय आहेस तू मला, म्हणून मी तुला हे सांगतो. आणि मग हा सुद्धा ज्ञानी सुद्धा बरं का हळूहळू भक्त होत जातो. त्याचं वर्णन केलंय मग कसं तो आधी वैराग्य आत्मसात करतो, आत्मानात्म विवेक आत्मसात करतो, विषय सोडून देतो, वासना सोडून देतो. आणि असं करता करताच म्हणे तैसी गुरुकृपा ओळखी उजळली, ज्ञानाची गोतपली पडली, तेथ साम्याची वृद्धी उघडली, तयाची भीती. असे तो प्रयत्न करत असतो ज्ञानी भक्त पुढच्या पायरीला जायला. त्याच वेळेला म्हणे एक दिवस अचानक त्याच्या ह्याच्यात भाग्याचा उजळतो की गुरुकृपा उजळली, कोणीतरी गुरु मिळतो. आणि इतकं छान लिहिलंय माऊलीने, काय त्यांचे शब्द म्हणावे. गुरुकृपा उठी म्हणजे पहाट बर का, गुरुकृपा रूपी पहाटच उजळली आहे. म्हणजे आता सूर्योदय झालाय त्याचा, आणि म्हणून ज्ञानाची गोतपदी, गोतपदी म्हणजे काय माहिती का तुम्हाला, कोळवून. सकाळी आपण उत्पत्ती नेहमी भास्कराय नमः, ओम भूर्भुवः स्वः म्हणून हे करतो. त्या सूर्यदेवाला, सूर्यचंद्र आपल्याला प्रत्यक्ष दिसणारे देव आहेत, सूर्यामुळे आपलं जीवन आहे म्हणून नमस्कार करतो आपण. पण जसं जसं त्याचं तेज वाढत जातं आपल्याला बघवत पण नाही. पण तेच नुकता उगवलेला सूर्य किती सुंदर दिसतो. म्हणून ते ती गुरुकृपा कशी म्हणे, प्रकाश तर देते पण कोळ्या उन्हासारखी. म्हणून गोतपली पडली, ते तर साम्याची रिद्धी घडली. हे रिद्धी सिद्धी, हे वैभव आहे ना, या सिद्धी आहेत. या सिद्धी म्हणे प्राप्त होतात कुठली, साम्याची. गुरुकृपेने उपदेश मिळाला की साम्य भाव आपल्यात निर्माण. काय साम्य भाव, सगळं विश्व म्हणजे ब्रह्म आहे, तुझ्या माझ्यात काही फरक नाहीये, एक जीवच सगळ्यात जो आहे ते ब्रह्मच आहे, ही साम्याची. आणि मग ही अशी पहाट गुरुकृपेची उगवल्यामुळे त्याची वाटचाल अजून सोपी होती. शेवटी ठिकठिकाणी माऊलींनी सांगितलेलं आहे की गुरुकृपेशिवाय काहीही होत नाही. गुरु पाहिजे तुम्हाला वाट दाखवायला. आपण स्वतःचा प्रयत्न करायचे, कारण गुरु वाट दाखवेल, बोट धरून नाही, पण जे करायचे ते आपणच केलं पाहिजे. आपण नाही असं म्हणू शकत हा गुरु महाराज तुमची मी अनुग्रह घेतलाय, आता माझ्या वाटची साधना तुम्ही करा, मला मिळेल मग, असं नाही म्हणून चालत. ते आपणच करावं. हे समजतही. आता मग कसा त्याचा भाव होतो, अशी साधना करता करता श्री गुरुकृपा मिळते. हे समजतही श्री वासुदेवो, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी राबो आणि ज्ञानिया तोची. त्याचा असा भाव व्हायला लागतो. हे समजतही वासुदेवो, जिकडे तिकडे त्याला श्रीकृष्णच दिसायला. योगी अरविंदांना जेव्हा अधिक्रांतीवीर होते, क्रांतिकारक होते, आणि त्यांना पकडून त्या कलकत्त्याच्या तुरुंगात ठेवलं आणि तिथे त्यांना अचानक साक्षात्कार झाला. जणू एक
आपण म्हणतो तसा कुठून तरी आदेश आल्यासारखं त्यांना सांगितलं गेलं की तुमचे ते कर्मभूमी आता ही नाहीये, म्हणजे कोणत्या पॉंडिचेरीकडे जातात आणि तुम्हाला दुसरं काम करतात. तिथे त्यांना साक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा त्यांचं वर्णन त्यांनी लिहिलेलं स्वतः त्या तुरुंगामध्ये सगळं त्यांना कृष्णरूपच दिसायला लागतात. सगळे कैदी, तो अधिकारी, भिंती, सगळं सगळं त्यांना कृष्ण दिसू लागतं. जसं सावता सगळ्या संतांचा हाच तर अनुभव आहे हो. जसं सावतामाळी काय म्हणतो, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्याला सगळ्यात विठाईच दिसायला लागते. तसं या ज्ञानी भक्ताला सगळीकडे विठ्ठलच दिसायला. आणि म्हणून भगवंत म्हणतात भक्ता माझी राहो, राजा आहे भक्तातला आणि ज्ञानी या तोची, तोच ज्ञानी आहे खरा. पण काय करायचं, जे कामस्तैस्तै रुचत ज्ञाना, वासनेनी ज्यांची बुद्धी हरण केली जाते ते काय करतात, कसं भगवंत बघा किंवा माऊली लगेच ज्ञानीची लक्षणं सांगतायत की लगेच इतर कसे अज्ञानी लोक वागतात ते सांगतायत. म्हणजे तुम्ही कसं वागू नये हे करावं. फळाचे हृदय कामा झाला रिकावा की तयाची एक घसणी दिवा त्यानंच गेला. एकदा फळाची हाव सुटली, वासनेची हाव सुटली, हृदयात कामाने रिगाव शिरकाव केला की मग काय होतं, ज्ञानाचा दिवा मिटतो. मग आता तुम्हाला ज्ञान मिळणार कसं, आणि मग ते अंधारात पडतात आणि देव देवांतरे भजती म्हणतात. म्हणजे काय, खरी भक्ती त्यांना कळतच नाही. म्हणजे आज काय तो म्हणतो त्याला अमुक अमुक पाहिजे, त्याला मारुतीला प्रदक्षिणा, आज अमुक अमुक पाहिजे, हा म्हणतो चला इथे तेल घालूया. भक्ती म्हणजे सगुण भक्ती करावी सांगितलेलंच आहे भगवंतानी, पण ते प्रतीक परमतत्वाचं हे जाणून निष्काम भक्ती करावी हे भगवंताला सांगितलं. मग हे असे वेडे लोक काहीतरी इच्छा धरून काहीतरी भजत बसतात, त्याला भक्ती म्हणायची का नाही. ते भक्त माते नेणती, ते खरं मला जाणतच नाही. कल्पनेबाहेरी न निघती, त्यांच्या कल्पनेत ते बाहेरच पडत नाही विषयातनं, की आपण अरे अरे अशी इच्छा धरून हे केलं ना की मिळेल. म्हणून कल्पिती फळ पावती अंतवंत. भगवंत काय म्हणतात, असं जे जे सकाम म्हणून काही काही करतात सगळे, त्यांना फळ पण त्याचं कधी कधी मिळतं, पण ते फळ देणारा कोण असतो, मीच असतो शेवटी. आणि ते फळ कसं असतं म्हणजे अंतवंत. तर त्यांनी काय कायम शांती मिळते का, तात्पुरतं असतं, तात्पुरतं तुम्हाला समाधान मिळतं. आज हे मिळालं, भक्त तुमचा वासना क्षमते नाही, अजून पाहिजे अजून पाहिजे. हे अंतवंत फळ आहे म्हणतात भगवंत. जो ज्ञानी भक्त मिळवतो ते मात्र शाश्वत. शांती मापनोती नैष्ठिकी. कशी शांती समाधान सुख मिळतं, ते शाश्वत राहतं, कधीही संपत नाही. असं ते फळ त्याला मिळतं. किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराची साधन, येर फळ भोगतो स्वप्न नावभरी दिसे. जे जो ज्ञानी करतो ना ते खरं भजन आहे, आणि बाकीचे करतात ते सगळं म्हणजे स्वप्न आहे. अरे ह्या सृष्टी म्हणजे जणू ते स्वप्न आहे, पण ते जाणत नाहीत म्हणे लोक. काय करायचं, अंधारातच पडत असतात. परी तैसे न करती प्राणी, काय करायचं, परत खंत करतात भगवंत, कळतच नाही त्यांना, आपलं हित बघत नाही. नाना अमृतांच्या सागरी पुढे त्यांची कृती कशी असते म्हणे, या अज्ञानी लोकांची मोहात बुडालेली अमृताच्या सागरी बुडीचे, मग तोंडाका वज्र मिठी पडीची, आणि म्हणी तरी आठवीचे किल्लोर ते. अहो समुद्रात कुठल्या पडलाय तुम्ही, अमृताच्या. आता अमृताच्या सागरात बुडलाय तर बुडण्याची भीती आहे का, ते अमृताच्या संजीवन नाही का देणार. पण तुम्ही म्हणता अरे नको नको, अमृताच्या समुद्राला तुम्ही तोंड बंद करून ठेवता, आणि आठवते तर तुम्हाला छोटस कुठलं तरी थिल्लर म्हणजे कुठला तरी डबक किंवा छोटशी काय विहीर. असं करण्यासारखं नाही. जे खरं फळ, शाश्वत फळ जे भगवंत आहे, परमतत्व आहे, ते सोडून ते असलं म्हणजे जसं नाही का, एक म्हणे भिकारी खूप प्रार्थना करतो भगवंत त्याला प्रसन्न होतो. काय पाहिजे, माझे पाय फार दुखतात भीक मागून, मला एक गाडी द्या. म्हणजे गाडीत बसून मी भीक मागितली. आता काय या कर्माला म्हणावं, गाडीत बसून भीक मागली. भगवंत प्रसन्न झाले, काय मागावं भगवंत. विवेकानंद गेले
कालीदेवीला रामहंस परमहंसाला म्हणतायत, तुम्हाला जशी दिसते तुमची ऐकते, तिला सांगा ना जरा. त्यावेळेला फार अडचणीत होते, खायला अन्न नव्हतं, नोकरी नव्हती. मग जा ना म्हणे, जा तू सांग, निश्चित ऐकेल ती. दर वेळेला जातात, त्या कालीदेवीच्या पुढे मस्तक झुकवलं की त्यांच्या मुखात एकच शब्द निघतो, मला ज्ञान दे, वैराग्य. असं 3 वेळेला होतं. मग त्यांना कळतं गुरुजी आपली परीक्षा बघताय. पण परमहंस म्हणतात होईल तुझ्या मनासारखं. मग नंतर विवेकानंदांना पण ते ज्ञान झालेले आहे. काही योगमाया पडळे हे झाले आहात ते आंधळे, म्हणून प्रकाशाचे मी देह बळे न देखती माते. काय होतं म्हणे अज्ञानांचा? योग माया पडळ आपण म्हणतो डोळ्यावर पडता आलाय किंवा आपल्याला मोतीबिंदू होतो मग दिसत नाही, तसं म्हणे या योग मायाचा मोतीबिंदू झालाय त्यांना, आणि त्याच्यामुळे ते आंधळे झाले, मला बघून शिकत नाही. किंवा प्रकाशाचे देह बळे. कसला प्रकाश? देहबळावरच येते. मी म्हणजे देह, हे देहासाठी मी सगळं करणार. आपण बघा अतिशय प्रखर प्रकाश एकदा तुम्ही गेला किंवा दिवाचा नाही का, हल्ली गणपतीत वगैरे ते लावतात, सगळे डीजे वगैरे लावतात, तो प्रकाश एकदम डोळ्यावर पडला की आपल्याला काही क्षण दिसत नाही, अंधारी येते. तसा तो म्हणे प्रखर प्रकाश हा देहभावाचा असा असतो त्यांच्या डोळ्यासमोर, म्हणून मी दिसतच नाही ना म्हणे. त्याच्यामुळे म्हणतात की असा मी अनुस्यूत सदा अखंडित त्यांच्या जवळच आहे रे, पण त्याला मी मिळत नाही म्हणे. काय करायचं आता? म्हणजे गंमत सांगतात बरं का ते माऊली, फार छान सांगितलं इथे त्या निरूपण. आता त्याची थोडीशी गोटी सांगितलेलं परीयसी अहंकार तनुसी वादव पडिले. का असं होतं? कसा मनुष्य ह्या ज्ञानात जातो ते त्यांनी रूपकांनी छान सांगितले बरं का. ते काय म्हणतात, ती गोष्ट असंच म्हणतात, सांगेल गोटी म्हणतात. काय होतं म्हणे, अहंकारा आणि तनु म्हणजे शरीर आणि अहंकाराचं वालभ पडे. वालभ म्हणजे काय माहिती तुम्हाला? लव्ह मॅरेज, प्रेम, लग्न. या शरीराचं आणि अहंकाराचं लग्न लागतं म्हणे, कारण तो अहंकारच आवडतो ना त्या लोकांना. मग आता हे असं लग्न झालं तर इच्छा कुमारी झाली. आता त्या लग्न झाल्यावर त्यांना म्हणे मुलगी होते, कोणती? इच्छा रूपी मुलगी झाली. ती कामाची या तारुण्याने झाली, ती तरुण झाली. आता तिचं पण लग्न करायचं ना, मग तिने निवडला द्वेष. नवरा आवडला तिला. कोण आवडला? द्वेष. मांडली वराडिक, त्याच्याशी वराडिक म्हणली. इच्छेला द्वेष आवडला. आता त्या इच्छा आणि द्वेषाला कोण जन्मला? द्वंद्व मोह झाला मुलगा. आता इच्छा आणि द्वेष मिळाले की काय निर्माण होणार सांगा तुम्ही? मोहच निर्माण होणार. आता हा मोह निर्माण झाला आणि काय मागणी म्हणते बघा, मग तो आजे याने वाढीला अहंकारे. आपल्या नातवंडांवर जास्त कोण प्रेम करतो? आजी आजोबा करतात की नाही? ते म्हणतात, आई वडील म्हणतात तुम्ही फार लाड करू नका, ती म्हणते असू दे रे, राहू दे. अहंकार आजार झाला ना आता त्या मोहाचा. तो म्हणे अहंकार आजेनं वाढविला. अहंकार त्या मोहाला अजून अजून वाढवत नेतो, अशी गोष्ट आहे म्हणे. अशामुळे ते अज्ञानात पडतात आणि मला विसरतात. आणि ह्याचा संदर्भ बरं का शेवटी 18व्यात सुंदर रीतीने दाखवलेला आहे. म्हणजे जेव्हा अर्जुन म्हणतो भगवंताला, भगवंत म्हणतात काय रे अर्जुना, कळलं का तुला सगळं? आम्ही तुला सांगितलेलं. नष्ट मोह स्मृती लब्धात प्रसादात मयाच्युत. सगळं गेलं म्हणे. मोह गेला कायला? ज्ञानेश्वरीत त्यांनी म्हटलंय मोह गेला असे काय विचारायची, तो सहकुटुंब गेला. सहकुटुंब कुठला? हे सहकुटुंबासकट गेला म्हणे मोह माझा. 5 मिनिटं येते. सहकुटुंब गेला, त्या दोघास्तव जन्मला अहंकारे वाढविला. अशी यांची स्थिती होते. तेने भूते भांबावली, म्हणून भूत भांबावून जातात, सगळी अज्ञानात पडतात. म्हणून संसाराची आडवा माझी पडली. आडव म्हणजे अरण्य, संसार रूपी अरण्यच आहे म्हणे. त्याच्यात तुम्ही वाट चुकता. चकवा म्हणतो ना आपण, लागतो तसा, त्याच्यात पडतात म्हणे. जंगलात चकवा लागला की आपण का कुठे तरी भलत्याच ठिकाणी जातो, तसे संसारात कुठेतरी भरकटत जातात म्हणे. मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. दांडेवरी म्हणजे दंडुके. मग त्यांना काय बसतात? दंडुके, महादुःखाचे दंडुके. त्यांना आपण म्हणतो ना टक्के टोणपे आपल्याला खायला मिळतात का?
आपण त्या अज्ञानात असतो म्हणून जास्तीत जास्त ती दुःख आपल्याला भोगावी मिळतात. वासनेत आपण रंगतो म्हणून. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐस्या प्रयत्नाते आस्था बिये जयाची. पण ते लगेच आता परत बदलून सांगतायत. पण उलट ज्ञानी भक्त, एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, जन्म मरण ही गोष्टच नको. पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या चक्रातनं नकोच. अशा प्रयत्नाची आस्था ज्यांना असते ना, बिये जयांची, अशी आस्था ज्यांना असते की अरे आपण मोक्ष मिळवावा, ते मात्र ऐसा अध्यात्म लाभू तया होयगा धनंजया भांडवल जया उद्यमिनी. असं ज्यांना वाटतात ना अध्यात्म लाभ आपल्याला व्हावा, तर म्हणे ते माझाच व्यापार काही. इथे पण इतकं सुंदर रूपक वापरले माऊलीने. अहो काय एक एक माऊलींचे दृष्टांत रूपक, अक्षरशः ते वाचता वाचता गुंग होऊन जात. तर म्हणे माझाच व्यापार करता उद्यमी मी, भांडवल जया उद्यमी मी, असा त्यांचा जो व्यापार असतो त्याच्यात म्हणे व्यापारात मीच भांडवल असतो त्यांचं. आणि त्याच्यात बरं का भांडवल मी उलाढाल. तुम्हाला माहितीये का टर्नओव्हर, उलाढाल म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या धंद्याची टर्नओव्हर काय आहे, ती उलाढाल काय तर साम्याची वाढ, म्हणजे साम्य रूपाची वाढ. अभेद वृत्ती. व्यापार कसला करतो हा ज्ञानी भक्त, ऐक्याचा, भगवंताशी ऐक्य, तोच व्यापार करायचा. खर्च कुठला दाखवतो, द्वैताचं दारिद्र्य जाळून टाकतो. द्वैत खर्चात काय टाकलं, द्वैत भेदाचं, म्हणजे तुझ्यात माझ्यात फरक आहे हे द्वैत, ते खर्चाला टाकलं म्हणजे काय अद्वैत झालं. आणि लाभ कसा आपण म्हणतो ना, फायदा काय झाला या धंद्यात, प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस त्याचा आपण शेवटी म्हणतो. प्रॉफिट आत्मज्ञान मोक्ष, आत्म अध्यात्म लाभ, हे सगळं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सांगितलंय. तुम्हाला फक्त अर्थ सांगितलाय, कारण कठीण शब्द आहेत त्याच्यात काय काय. परी नेणो कैसे पेगा ते जडोनी गेले माझी अंगा, ते प्रयाणीची या लग बघा न सांडितीची माते. काय सांगू अर्जुना, इतके ते माझ्यात मिळून जातात, जडोनी गेले माझी अंगा, की प्रयाणाची मरण काळी सुद्धा त्यांना माझीच आठवण होते, दुसरी कशाची नाही. नाहीतर अज्ञानी लोकांचं ते आधी म्हणतात, एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूताची उमटे खडाडता, कायन मरतया चित्ता युगांतून. हे काय शब्द आहेत बघा त्यांचे. आयुष्याचे सूत्र बिघडता म्हणजे आयुष्याचा संपत आलेला आहे. भूतांची उमटे खडाडतात, तडफड चाललेली आहे शेवटची मरणाची, आणि तो आता मरण पंथाला आहे असं बघणारे जे दुसरे असतात, काय न मरता ही चित्ता युगांतून होय, तो पण घाबरत नाही का ते बघून, अरे आपल्याला मरण आता असंच येणार का काय. संध्या छाया दिववेचे हृदया, असं आपल्याला सत्तरी नंतर हळूहळू वाटत. याला मरणाची भीतीच नसते ना, काय जे करशील ते कर, तुझंच जीवन आहे का, तेव्हा आत्ताच तो मिळून गेलाय, जीवनमुक्त झालाय, मग मरण नंतर काय तो त्याच्यातच. प्रयाणीच्या लगबगानं सांगितली माते. आता हे सगळं एवढं सांगून भगवंतानी ही साधीभूत आधिदैव म्हणजे काय असे शब्द वापरले, पण ते सगळे अर्जुनाला नवीनच होते. इथे सुद्धा इतकं त्यांनी छान कल्पना केली आहे. तव ये शब्द कुपिके तळी, आता ज्ञानदेवच म्हणतात बरं का श्रोतांनी, शब्द कुपिके तळी म्हणजे शब्दरूपी पाण्याच्या धारेखाली. लक्षात घेऊ नका, सुंदर दृष्टांत म्हणून तुम्हाला सांगते. शब्दरूपी पाण्याच्या धारेखाली म्हणे नोडवेची अवधानाची अंजुळी. अंजुळी बसा, आपण पाणी पितो ना, ही अंजुळी त्याची कसली होती, अवधानाची, चित्त देण्याची. काय झालं, अर्जुनाने भगवंतांच्या मुखातनं हे समजून सांगताना आदिदैव साधीभूत असे शब्द ऐकले, ते त्याला नवीन होते, कळले नाही, त्याचाच विचार करत बसला. आणि त्याच्या पुढे काय भगवंत सांगतायत ते त्याला कळेना. आणि म्हणून म्हटलंय अवधानाची अंजुळी जे नावे का अर्जुनी तयेवेळी मागाची होता. त्याने अंजुळी धरली ते पाण्यावरी, पण त्याला ते काही कळलंच नाही ना, कारण अर्थच कळला नाही, ते त्या शब्दात तो गुंतला होता. तिये प्रमेयाची होका वळली, की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळली, मग तैसे तिका घोळली परमानंदे. भगवंतांच्या मुखातनं जे शब्द निघतायत त्याला काय म्हटले ज्ञानदेवानी बघा,
प्रमेयाची वळली. आता हे जे वर्णन आहे ना, मी डोळ्यासमोर आणा गुलाबजाम कसे बनतात ते. प्रमेयाची वळली, सिद्धांतांची वळलेली होती. सिद्धांत रूपी तुम्ही हे जर आठवा, त्यांनी वळली होती. ब्रह्मरंगाच्या सागरी घुसपळली, पाकात टाकतो ना आपण, कुठल्या ब्रह्मसागरात टाकलीये आणि घोळली कशात परत, परमानंदे. असे शब्द आहेत भगवंतांचे. हे ते आले, पण त्या ओंजळीत तो घेऊच शकला नाही, कारण त्याचे लक्ष अडकलं होतं ते तिथल्या आदिदैव आदिभूत या शब्दामध्ये भगवंत सांगितलं. तव विचारीची रसना दाटती, विचाररूपी जीभ ती चव घेऊ शकली नाही म्हणे त्या शब्दांची. हेतूच्या दशनी न फुटी, दशन म्हणजे दार, अर्थ नीट, हेतू अर्थच नीट कळला नाही, म्हणून अर्थरूपी दाताने ती फुटलीच गेली नाहीत. पण कळत म्हणजे थोडक्यात अर्जुनाला त्याचा अर्थ कळला नाही. ऐसे जाणून सुभद्रापती चुंबी चिना, आणि अशामुळे ती आली त्याच्या अंजुळीत पडली, पण तो काही घेईना म्हणे, कारण त्याला अर्थच कळला नाही. अशा प्रकारे अर्जुनाला अजून ते, मग त्याच्यावरनं पुढे 8व्या अध्यायात आहेत जे शब्द आहेत. साधीभूत म्हणजे काय, भगवंत आधी सांग. साधीदैव म्हणजे अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, हे काय आहे ते सांग, हे मला सांग, असं 8व्यात त्यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे भगवंतांनी ज्ञान विज्ञान हे अर्जुनाला सांगितलेलं आहे. असे शब्द हे भगवंताचे झालेले आहेत. तैसे देशची या हवावा इंद्रिये करती राणावा, की प्रमेची या गावा लेसा जायचे. आता पुढे जे मी निरूपण करणार आहे 8व्याचं, ते म्हणे देशीयची आहे, मराठीच्या हवावा म्हणजे सौंदर्य, मराठीच्या सौंदर्याने भरलेला आहे म्हणे. आणि इंद्रियांना राजे पण मिळणार आहे, राणी व मिळणार आहे, असं मी निरूपण करणारे अध्यायात. ते तुम्ही अवधान देऊन ऐका, असं ज्ञानदेव म्हणतात. इथे आपला ज्ञान विज्ञान